नमस्कार. युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष न्यासते या मालिकेतील आज हा 43वा भाग. बँकेच्या आस्थाच्या आपण जवळजवळ येत चाललो आहोत. 24 ऑगस्ट 2006 रोजी भांडवलवाढीसाठी राईस शेअर्सचा इश्यू काढण्याबाबत पुण्यात संचालक मंडळाची मीटिंग होती. तिथपर्यंत आपण आलो होतो. त्या मीटिंगच्या दरम्यान संचालकांची आज चर्चा सुरू असतानाच बाहेर दोन्ही संघटनांच्या सदस्यांनी म्हणजे ऑफिसर ऑर्गनायझेशन आणि एम्प्लॉई ऑर्गनायझेशन एकत्र जमून निषेधाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. सर्व्हिस चार्जेस सेवकांना लावू नये हा त्यांचा आग्रह होता. त्याचबरोबर राईट इश्यू काढण्यालाही त्यांचा विरोध होता. थोड्याच वेळात बाहेर जमाव घोषणांची तीव्रताही खूप वाढली. त्यानंतर तर काही निदर्शक बोर्ड मीटिंगमध्ये घुसले आणि तावातावाने भांडून आपले म्हणणे मांडू लागले. एवढेच नव्हे तर दोन्ही युनियनचे प्रतिनिधी म्हणून संचालक झालेल्या दोघांचाही त्यांनी या प्रस्तावाबद्दल धिक्कार करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मीटिंगमध्येच हा गोंधळ वाढत गेल्यावर शेवटी काही संचालकांनी बाहेरून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तरीही निदर्शक हाताबाहेर जात आहेत असे दिसल्यावर बोर्ड मीटिंगच गुंडाळू लागली. हा सर्व गोंधळ ज्याचे यथार्थ वर्णन तमाशा असेच करता येईल तो सुमारे तासभर चालू होता. बँकेची नाजूक स्थिती, त्या मीटिंगला रिझर्व्ह बँकेच्या नियुक्त संचालक असणारी उपस्थिती याचा काही विचार न करता अतिशय बेजबाबदारीने हा प्रकार दोन्ही युनियनच्या सदस्यांनी केला होता. परिणामी नावंदरांनी 27 ऑगस्टला संचालक पदाचा राजीनामाही दिला. तो गोंधळ म्हणजे कर्मचाऱ्यांचा बेदरकारपणा आणि त्याचबरोबर संचालक मंडळातील फूट, भेदभाव आणि संचालक मंडळाने गमावलेला विश्वास या सर्वांचे दुर्दैवी प्रतीकच होते. आणि हे सगळं रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधीसमोर घडले होते. एका तऱ्हेने ती बँकेच्या अस्तासाठी शेवटची काडी, ज्याला आपण लास्ट स्ट्रॉ म्हणतो, तीच होती. त्या सर्व घटनेचा हवा रिझर्व्ह बँकेला पोचला असणारच. त्यावरून त्यांनी आता यापुढे कृती करण्यात आणखी उशीर लावणे धोक्याचे ठरेल असा निष्कर्षच काढला असणार असेच मानावे लागेल. त्याच सुमारास गणेश बँक ऑफ कुरुंदवारच्या विलिनीकरणावरील अपिलाचा सुप्रीम कोर्टाचा निर्णयही आला. त्यात रिझर्व्ह बँकेच्या विलिनीकरणाचा निर्णय रास्त वैध आणि कारण ठेवीदारांच्या हिताचा असल्यामुळे निर्णय त्यांनी दिला होता. या निर्णयामुळे रिझर्व्ह बँकेच्या कृतीचा अधिकार योग्य ठरवला गेला होता. युनायटेड वेस्टर्नचा स्वनिधी संपतच आला होता. या सर्व गोष्टींचा विचार करून रिझर्व्ह बँकेने युनायटेड वेस्टर्न बँकेवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि शनिवार तारीख 2 सप्टेंबर रोजी बँकेवर मोरटोरियम लागू करून पूर्ण निर्बंध घातले. दुपारी 2च्या सुमारास ही बातमी सर्वत्र पसरली आणि सगळीकडे प्रचंड खळबळ उडाली. या निर्बंधामुळे 3 महिन्यापर्यंत खातेदाराला एकदाच फक्त 10,000 रुपये काढता येणार होते. अगदी गंभीर आजार अशा आपत्कालीन परिस्थितीत रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीने एकदाच 1 लाखापर्यंत मिळू शकणार होते. अन्य सर्व व्यवहारावर पूर्ण स्थगिती लागू करण्यात आली होती. त्या क्षणापासून अस्वस्थ खातेदार आणि भागधारक यांच्या फोन्सची माझ्याकडे वर्दळ सुरू झाली. ती शनिवारी रात्रीपर्यंत आणि पुन्हा रविवारी पूर्ण अखंडपणे चालू होती. मला आठवते त्यावेळी जवळजवळ 400 फोन मी घेतले. माझे दोन्ही फोन्स व मोबाईल यावर मी जवळजवळ सततच त्यांच्या शंका निरसन करून त्यांना शांत व अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करतो. खरं तर मी स्वतःच उद्विग्न झालो होतो, पण तरी खातेदारांची काळजी दूर करणे गरजेचे होते. शिवाय त्या 2-3 दिवसात 40-50 खातेदार माझ्या समक्ष घरी येऊन गेले. पन्हाळगडावर लढणाऱ्या बाजीप्रभूप्रमाणे मी एकाच वेळी या फोनवर, दुसऱ्या फोनवर तर समोरल्या माणसाशी बोलत होतो. सर्वांच्या शंका साधारण एकसारख्याच होत्या. व माझे बँकेतील पैसे आता 10,000 पर्यंत काढता येतील, पण नंतर ही प्रक्रिया पूर्ण झाली सर्व मिळतील का? त्याला काही धोका नाही. डीमॅट खाती व लॉकरचा याचा काही परिणाम होणार नाही, ते सर्व तसेच चालू राहील ना? ठेवीदार कर्मचारी यांना काही धोका नाही, मात्र शेअरहोल्डर्सचे शेअरचे पैसे मिळतील का? किती मिळतील हे आत्ताच सांगणे अवघड आहे, अशी उत्तरे तीच होती. पण प्रश्न विचारणारे समाधानी होत होते. काही जणांनी तर आपण 5 लाख रुपयांचे शेअर्स घ्यायला तयार आहोत, असेच आणखीही भेटतील तर तुम्ही पुढाकार घेऊन तो प्रयत्न करायला सांगितले. एकाला तर 15 लाख खातेदारांनी प्रत्येकी 200 रुपये भरले तरी 3 कोटी रुपये भांडवल उभे राहील असे सांगितले. कराडचे डॉक्टर कंटक, सुभाष जोशी, कोल्हापूरचे चार्टर्ड अकाउंटंट वालेखिंडी असे अनेक जण त्यात होते. परंतु आता ते करण्याची वेळ गेली आहे असेच मला सांगावे लागेल. लोकांची श्रद्धा होऊन टंकसाळ्यांच्या प्रस्तावाला बँकेतील सुधारणा व काटकसरी जोड मिळाली असती तर तो कदाचित यशस्वी झाला असता असे मला वाटते. शेवटी माझा आवाज बसायची वेळ आली, कारण याच्याच जोडीला वृत्तपत्रे व TV चॅनल्सच्या प्रतिनिधींनाही प्रतिक्रिया द्याव्या लागत होत्या.
त्या देताना मात्र शक्य असूनही व्यवस्थापनाच्या सर्वच घटकांच्या आडमुठेपणामुळे आपले प्रयत्न फोल ठरवून दुर्दैवी वेळ आली, याबद्दल माझा सर्व संताप उसळून नेऊन मी परखड प्रतिक्रिया देत होतो. त्यावरून खळबळ मारणार काही संघटना, लोक व मित्रांचाही वाईटपणा माहीत होते, पण आता तरी खरे व स्पष्ट बोललेच पाहिजे ही अंतःप्रेरणाच प्रबळ ठरली होती. यावेळेला खरं तर संचालकांनी पुढे येऊन जाहीरपणे खातेदारांना आश्वस्त करायला पाहिजे होते, पण एकानेही काही केले नाही. चेअरमन राजीनामा देऊन पूर्वीच गेले होते आणि संचालकांनी बहुधा नैतिक धैर्य झाले नाही. अशा परिस्थितीत नवीन भांडवल उभे करून व त्रुटी दूर करून तसा पुनर्निर्माणाचा म्हणजे रिव्हायवलचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेला देणे संचालकांना शक्य असते. त्यासाठी 4 सप्टेंबरला त्यांची मुंबईत मीटिंग होती. युनायटेड वेस्टर्न बँकेच्या तेव्हा 240 शाखा, 6500 कोटी त्या ठेवी व 15 लाख खातेदार होते. एका खात्यालाही संबंधित 10 लोक असतात. या हिशोबाने सुमारे 1.5 कोटी म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 15% लोक बँकेशी संबंधित होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मराठी माणसांची बँक उभारण्यासाठी सिकॉमच्या माध्यमातून पुढाकार घेणे शक्य होते. यासाठी मी पुन्हा सातारचे दोन्ही खासदार म्हणजे कराडचे श्रीनिवास पाटील आणि सातारचे लक्ष्मण तात्या पाटील यांना फोन करून तसे प्रयत्न करायची विनंती केली. त्या दोघांची तीच भावना होती. त्यामुळे त्यांनी ते लगेचच मान्य करून दिल्लीला जाऊन नामदार शरदराव पवारांच्या माध्यमातून तसे प्रयत्न करण्याचे ठरले. त्यांनी काय प्रयत्न केले, पवारसाहेबांनी काय सूत्रे हलवली याचा तपशील मला माहीत नाही, परंतु 4 तारखेच्या बोर्डाच्या मीटिंगला महाराष्ट्राचे अर्थमंत्री जयंत पाटील स्वतः उपस्थित राहिले. त्यांनी महाराष्ट्र सरकार पुढाकार घेऊन पुनर्निर्माण करणारच असे अतिशय आक्रमकपणे सांगितले. त्यांची त्यावरची जाहीर मुलाखती वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली. नामधारांनी संचालक पदाचा राजीनामा दिला असूनही त्यांच्या अनुभवाचा फायदा म्हणून संचालक मंडळाने 4 तारखेच्या व पुढच्याही सर्व मीटिंगना विनंती करून बोलावले होते. तेही भत्ता न घेता कर्तव्यभावाने हजर राहिले. 4 तारखेच्या मीटिंगमध्ये मी त्यांच्याशी संपर्क साधून भांडवल उभारणीबरोबरच बँक पुन्हा सुरू होताना गरज पडली तर महाराष्ट्र सरकार 1000 कोटीचा निधी उपलब्ध करून देईल व नफ्यात येईपर्यंत कर्मचारी स्वेच्छेने भत्त्यात कपात करतील अशी 2 कलमे प्रस्तावाला बळकटी घेण्यासाठी घालण्याची विनंती केली. पहिले 1000 कोटी महाराष्ट्र सरकारचे निधी देईल हे कलम समाविष्ट झाले, पण त्या परिस्थितीत सुद्धा अल्प कपातीला कर्मचारी संघटनांनी विरोध केल्याने दुसरे कलम गाळावे लागले. ते गाळल्यामुळे निर्णयावर परिणाम झालाही नसेल, पण त्यातून मनोवृत्ती मात्र स्पष्ट झाली. रिझर्व्ह बँकेने यावर 350 कोटीचे भागभांडवल कसे कसे उभे करणार याचा पूर्ण तपशील 8 सप्टेंबरपर्यंत द्यावासे बँकेला कळवले. मात्र रिझर्व्ह बँकेने दुसऱ्याच दिवशी म्हणजे 5 तारखेला फॅक्स करून तो ठोस तपशील 7 सकाळी 11 पूर्वी द्यावासे फरमावले. ही घिसाड काही अनाकलनी होती व त्याला काही पूर्वनियोजनाचा संशयही वास येत होता. विशेष म्हणजे मधला 6 तारखेचा दिवस अनंत चतुर्दशीचा म्हणजे मुंबईत सुट्टी, गणेश विसर्जन असा होता. एका तऱ्हेने निर्णय पूर्वी घेऊन बँकेची व महाराष्ट्र सरकारची कोंडी करण्याचा रिझर्व्ह बँकेचा तो प्रयत्न होता अशी शंका आल्यापासून राहत नाही. त्यावर तशी भरपूर टीकाही तेव्हा झालीच. इकडे दिल्लीत खासदार द्वयांचा पवारसाहेबांच्याकडे पाठपुरावा चालू होताच. त्यांचे फोनही मला येत होते खासदारांचे. त्यामुळे या सगळ्या अडचणीवर मात करून बँकेच्या संचालक मंडळाच्या मीटिंग सिकॉम व महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने लगेचच 6 तारखेला घेण्यात आली. त्यात निर्णय होऊन सिकॉमचे 60 कोटी, महाराष्ट्र सरकारचे 250 कोटी, HDFCचे 15 कोटी आणि IFCचे 15 कोटी असे एकूण 350 कोटी भागभांडवल घालण्याची व तशी या सर्वांची लेखी कमिटमेंट शिवाय HDFCने बँकेमधील तज्ज्ञ व्यवस्थापक पुरवण्याची निश्चिती असा प्रस्ताव पूर्ण करून तो ठरलेल्या वेळेपूर्वीच रिझर्व्ह बँकेत दाखलही करण्यात आला. त्या प्रस्तावावरून व त्यातील बँकिंग तज्ज्ञांच्या HDFCच्या कमिटमेंटवरून यामागील पवारसाहेबांचे प्रयत्न व ठसा स्पष्ट होत होते. आमच्या दोन्ही खासदार मित्रांनी अथक प्रयत्न केल्याचे ते फलित होते. त्या प्रस्तावाबरोबर मोठ्या व राष्ट्रीयकृत बँकासह जवळजवळ 17 बँकांनी युनायटेड वेस्टर्न बँक आपल्यामध्ये विलीन करावे असे प्रस्ताव तातडीने रिझर्व्ह बँकेला सादर केले. त्याशिवाय स्टँडर्ड चार्टर व सिटी बँक या आंतरराष्ट्रीय बँकाही त्या शर्यतीत उतरल्या होत्या. एखाद्या स्वयंवरासाठी अनेक इच्छुक यावेत तशी हित होती. एवढ्या मोठ्या संख्येने आणि इतक्या बँकांनी युनायटेड वेस्टर्न बँक घेण्याचा रस दाखवला होता. यामागे युनायटेड वेस्टर्न बँकेचे व्यवस्थापन किंवा आर्थिक स्थिती भक्कम होती हे कारण अर्थातच नव्हते. त्याचे खरे कारण
बँकेच्या सर्वदूर पसरलेल्या 240 शाखांचे आणि त्यांच्याशी संबंधित 15 लाख खात्यांचे नेटवर्क होते. अशा तऱ्हेचे तयार नेटवर्क, त्यात बहुसंख्य शाखा, अत्याधुनिक संगणक प्रणाली जोडलेल्या आणि सर्व प्रमुख शहरात अतिशय मोक्याच्या ठिकाणी स्वमालकीच्या जागेत असलेल्या, आज बाजारात ज्याची किंमत कोट्यवधी रुपये अशा स्वतःच्या मालकीच्या इमारती हे महत्त्वाचे घटक होते. आता निर्णय रिझर्व्ह बँकेने घ्यावायचा होता. तिचा कौल बहुधा सिकॉम व महाराष्ट्र सरकारने दिलेला प्रस्ताव मिळेल अशी आशा वाटत होती. केवळ त्याच प्रस्तावामुळे बँकेचे अस्तित्व कायम राहून नवीन व्यवस्थापनाखाली तिला पूर्वीप्रमाणे उज्ज्वल काळ येण्याची शक्यता होती. अन्य कोणत्याही प्रस्तावात त्या बँकेत युनायटेडचे विलिनीकरण होऊन ते अस्तित्वच धोक्यात आले असते. त्यामुळे सिकॉम व महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव स्वीकारला जावा यासाठी सर्व प्रयत्न चालू होते. त्याचाच भाग म्हणून जास्तीत जास्त खासदारांशी संपर्क साधून त्यांनी या प्रस्तावावर फॅक्स करून रिझर्व्ह बँकेकडे शिफारस करावी असा विचार खासदार श्रीनिवास पाटील यांनी माझ्याकडे मांडला. तसेही त्यांनीही प्रयत्न केले, परंतु शेवटी रिझर्व्ह बँकेने त्या प्रस्तावाला मान्यता न देता IDBIच्या प्रस्तावाला सहमती दर्शवल्याचे 11 सप्टेंबरला जाहीर केले. बँक पुनर्निर्माणाचा प्रस्ताव नाकारण्याचे कोणतेही कारण रिझर्व्ह बँकेने दिलेले नव्हते. असे देण्याची प्रथा नव्हतीच म्हणे. नंतर असे समजले की राज्य सरकारचा हस्तक्षेप असू नये असे धोरण पूर्वीच अंमलातही आले आहे. या आणि शिवाय सिकॉमची आर्थिक स्थिती या कारणामुळे तो प्रस्ताव नाकारला गेला. पण तशी कारणे द्यायला हवी होती असे वाटते. या प्रस्तावानुसार बँकेच्या IDBIमध्ये पूर्ण विलिनीकरण होणार होते. सर्व कर्मचारी सामावले जाणार होते आणि भागधारकांना ₹10च्या प्रत्येक शेअरमध्ये 28 रुपये ही अपफ्रंट किंमत, तात्पुरती किंमत अदा करण्यात येणार होती. या प्रस्तावावर कोणाच्याही काही सूचना व हरकती असल्या तर त्या 27 सप्टेंबरपर्यंत रिझर्व्ह बँकेने पाठवाव्यात, म्हणजे त्यांचाही विचार अंतिम निर्णय करताना घेतला जाईल असे रिझर्व्ह बँकेने म्हटले होते. याचा अर्थ स्पष्ट होता की हरकती वगैरे केवळ औपचारिकता असून IDBIमध्ये बँकेचे विलिनीकरण होणे निश्चित होते. बँक वाचवायचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले होते. यापूर्वी अनेकदा ते टाळता येण्याच्या संधी उपलब्ध होईल, केवळ व्यवस्थापनाच्या नाक्रतेमुळे ही दुःखद वेळ आली होती. ही शेअरसाठी दिलेली किंमत किमान असली तरी ती सुद्धा वरील सर्व विचार करता 40 किंवा 50 रुपयांहून जास्त मिळावे म्हणूनही प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी तसेच अंतिम निर्णय करताना भागधारकांचेही मत विचारात घ्यावे यासाठी सातारचे उद्योजक भालचंद्र जोशी, माजी संचालक राजेंद्र शालगर, ऐक्यचे देवेंद्र पैणिटकर यांच्या पुढाकाराने अनेक निवेदने रिझर्व्ह बँकेला व प्रसारमाध्यमांना दिली गेली. या दरम्यान सातारली काही जणांनी या रिझर्व्ह बँकेच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचे प्रयत्न सुरू केले. तसे करण्यात गणेश बँकेप्रमाणे सर्व खातेदार न्यायालयीन प्रक्रियेमुळे 7-8 महिने अडकून पडण्याची दुर्दैवी शक्यता होती आणि यशाची शक्यता काहीच नव्हती. त्यासाठी मी काही मान्यवरांच्या मदतीने त्यांचे मत वळवण्याचा प्रयत्न केला. अशाच तऱ्हेच्या याचिकेची हालचाल पुण्यातील भाजपचे माजी खासदार अण्णा जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाल्याच्या बातम्या आल्या. माझे मित्र आणि भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते विनीत कुबेर यांना मी हा धोका सांगून ते प्रयत्न थांबवण्याची खटपट करण्याची विनंती केली. माझ्या आधीच्या संघाला दोष देण्याच्या प्रतिक्रियेमुळे ते थोडे नाराज होते, पण त्याबाबत आपण वेगळी चर्चा करू. पण 15 लाख खात्यांच्या यासाठी कोर्टात जाण्याचे प्रयत्न थांबावेत ही माझी विनंती त्यांनी मान्य केली. त्याप्रमाणे पुण्यातील प्रयत्न थांबले, पण साताऱ्यातील म्हणणे हा सल्ला ऐकला नाही आणि तशी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली. त्यामुळे आधीच निर्बंधामुळे अडचणीत आलेल्या असंख्य खातेदारांमध्ये पुन्हा प्रचंड अस्वस्थता आली. 2 सप्टेंबरपासून माझ्या प्रतिक्रिया मी पुस्तकात छापल्या, त्या उल्लेख मी इथं फक्त करतो. या दरम्यान असा एक विचार आला की जर IDBIचा प्रस्ताव मान्यच होणार असेल तर युनायटेड स्टेट्स बँकेचे अस्तित्व IDBIच्या पूर्ण मालकीची सबसिडरी म्हणून ठेवता राखता येईल का? तसा प्रयत्न करायचा झाला तर तो IDBIचे चेअरमन VP शेट्टी यांच्याशी बोलून करायला हवा होता. त्यांचा आणि माझा काहीच परिचय नव्हता. पण तरी प्रयत्न करावा मी खटपट सुरू केली. मला त्यांचे स्वीय सहाय्यक असलेले उच्चाधिकारी व्यंकटेश यांचा फोन नंबर मिळाला. त्यांना फोन केल्यावर मी म्हटले, मी बँकेचा माजी संचालक आहे. अर्थात निवृत्त होऊन बरीच वर्ष झाली. या बँकेत असंख्य मराठी माणसांची श्रद्धा गुंतली आहे. त्यासाठी तिचे अस्तित्व कायम ठेवून ती उपकंपनी करता येईल हे मला आपल्या चेअरमनना सुचवायचे आहे. काही पूर्वपरिचय नसताना व्यंकटेश यांनी सौहार्दपणे प्रतिसाद दिला आणि ते म्हणाले, चेअरमन आता येथे नाहीत, पण मी तुमचा निरोप त्यांना देतो. तुमचा फोन नंबर देऊन ठेवा. दुपारपर्यंत तेच तुमच्याशी संपर्क साधते. मी त्यांचे आभार मानून फोन बंद केला
पण मनात म्हटले की एवढ्या मोठ्या बँकेचे चेअरमन, त्यांचा आपला काही परिचय नाही. आपण आजी नव्हे तर 16 वर्षापूर्वीचे माजी संचालक, तेव्हा ते कशाला फोन करतील. संध्याकाळपर्यंत त्यांचा फोन आला नाही तेव्हा ही शंका खरी ठरणार असे वाटू लागले. मात्र 6:30च्या सुमारास त्यांचा फोन आला. मी त्यांना माझी ओळख सांगून तो प्रस्ताव सांगितला. त्यांचाही प्रतिसाद अतिशय सौजन्याचा होता. ते म्हणाले, तुम्ही म्हणत आहात त्याप्रमाणे या बँकेवर मराठी माणसेही सध्या गुंतली आहे, आम्हालाही माहीत आहे. तिचे अस्तित्व कायम ठेवून ती उपकंपनी करण्याचा विचार आम्ही केला होता. परंतु बँकिंग कायद्यानुसार अशी उपकंपनी करता येत नसल्याने आमचा नाईलाज झाला. पण तुमची इच्छा मी समजू शकतो. त्यानुसार या श्रद्धेला धक्का लागणार नाही असेच आमचे धोरण राहील. ही खात्री बाळगा. आमच्याकडे होडावडेकर म्हणून कार्यक्षम उच्च अधिकारी मराठीत आहेत. तेच युनायटेड वेस्टर्न बँकेचे काम पाहतील व त्यामुळे मराठी अस्मिताही निश्चित सांभाळली जाईल. तुम्ही स्वतःहून सुचवले म्हणून मी तुमचे आभारी आहे. त्यांच्या या सर्व बोलण्यामुळे मलाही अर्थात समाधान वाटते. थोडं राहिले तो आपण संपूया, मग उपसंहार पुढे चालू करू. हे सर्व चालू असताना जनहित याचिकेच्या सुनावणी तारीख हायकोर्टात लागल्यावर पुणेकरांनी उत्साह आला आणि त्यांनी या याचिकेत सहभागी होण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली. 25-26 सप्टेंबरच्या सुमारास त्यावर सुनावणी सुरू झाली. हायकोर्टाने गणेश बँकेच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे या बँकिंग क्षेत्रातील रिझर्व्ह बँक तज्ज्ञ असल्याने त्यांच्या निर्णयाला आम्ही स्थगिती किंवा ढवळाढवळ करणार नाही. मात्र त्यात काय मला पाहिजे वाटले तर त्याचा विचार करण्यास मात्र आम्ही सक्षम आहोत असा शेरा मारून 5 ऑक्टोबर ही पुढील तारीख दिली. त्या शेऱ्याचा अर्थ तसा स्पष्ट होता. 28 सप्टेंबरला दैनिक तरुण भारतच्या वतीने, म्हणजे बेळगाव तरुण भारत, युनायटेड वेस्टर्न बँकेवर बँकिंगची दशा व दिशा असा एक परिसंवाद सातारा येथे ठेवण्यात आला होता. त्यामध्ये कॉस्मॉसचे मुकुंद अभ्यंकर, PN जोशी, माजी खासदार किरीट सोमय्या, विनीत कुबेर आणि माझा समावेश होता. त्यात चांगले विचारमंथन झाले. त्यात बोलताना किरीट सोमय्या इन्व्हेस्टर ग्रीव्हन्स फोरमचे अध्यक्ष असल्यामुळे थोडे तपशीलवार बोलले. 2-3 दिवसाचं विलीनीकरण पूर्ण होईल आणि खातेदारांचे व्यवहार सुरळीत चालू होतील असेही त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात तसेच घडले. 30 सप्टेंबरला रिझर्व्ह बँकेने युनायटेड वेस्टर्न बँकेचे विलिनीकरण केल्याचा अंतिम आदेश काढला. 1 व 2 तारखांना सुट्ट्या असल्याने तो 3 ऑक्टोबर 2006 रोजी प्रत्यक्ष अंमलात आणला गेला. सातारा येथील मुख्यालयावरचा युनायटेड वेस्टर्न बँक लिमिटेड हा बोर्ड झाकून त्यावर IDBI बँक असा बोर्ड लावण्यात आला. सर्व 240 शाखांनी हेच घडले. शनिवार वाड्यावरचा दरीपटका काढून तेथे युनियन जॅक फडकवल्यासारखीच ही दुःखद घटना होती. त्याला बाळाजीपंत नातूसारखे गर्भेदी कारणीभूत होते. तर याला अकार्यक्षम व्यवस्थापन, पण दुष्परिणाम मात्र एकसारखाच होता. मुख्यालयातील अण्णासाहेब चिरमुळे यांचा पुतळाही खिन्न वाटत होता. त्यांच्यासारख्या द्रष्ट्या पुरुषाने सातारासारख्या छोट्या गावात 70 वर्षापूर्वी लावलेला व असंख्यांना छत्रछाया देणारा विशाल वटवृक्ष कोसळला होता. भारताच्या आर्थिक नकाशावरून सातारचे नाव कायमचे पुसले गेले होते. अनेकांनी केले अथक प्रयत्न बँकेला वाचवू शकले नव्हते. त्यांच्या प्रयत्नाचे व पुरीसोरींच्या त्यागाचे पारडेसुद्धा स्वार्थी संघटना व अकार्यक्षमतेच्या पारड्यापुढे हलके ठरले होते. एका अर्थपर्वाचा, चिरमुले पर्वाचा अंत झाला होता. कालाय तस्मै नमः. आता आज आपण 43वा भाग पूर्ण केला. याच्यानंतरचा उपसंहाराचा जो भाग आहे तो आपण उद्या पूर्ण करू आणि या मालिकेची आपण सांगता करू. उद्यापर्यंत नमस्कार.